खरोखर मनापासून अभिनंदन करतो। अतिशय चांगल्या प्रकारचे स्टॉल त्या ठिकाणी ठेवलेले आहे। शिवरायांच्या माध्यमातून जास्तीत जास्त जे पुढे हत्यारं वापरली जायची, अवजारं वापरली जायची त्याची माहितीसुद्धा त्या ठिकाणी दिली आहे। राज्यातले वेगवेगळ्या जिल्ह्यातले जे काही खाद्यपदार्थ आहेत किंवा कपडे आहेत त्याचासुद्धा स्टॉल्स ठेवलेले आहेत। म्हणजे 3 दिवस चालणारा हे फेस्टिवल फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी आयोजन केलेलं आहे आणि निश्चितपणे हे कौतुकास्पद। ग्रामीण भागात असे फेस्टिवल किती महत्त्वाचे आहेत पर्यटनाच्या दृष्टीने? ग्रामीण भागामध्ये, शहरी भागामध्ये हे फेस्टिवल महत्त्वाचे आहे, कारण सर्वसामान्य लोक जे असतात ते आकर्षित होत असतात आणि त्या माध्यमातून एक उद्योजक निर्माण होत असतात। उद्योजकांचं जे साहित्य असतं त्या ठिकाणी लोकांपर्यंत पोचतं आणि त्याला जास्तीत जास्त लोकांचा प्रतिसाद दिसतो। त्यामुळे ग्रामीण भागामध्ये, शहरी भागामध्ये हे फेस्टिवल सातत्याने होते। सर आपण राजमाता जिजाऊच्या नावाने आपण बस सेवा सुरू करणार, काय उपक्रम आहे? 24 तारखेला माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्यामध्ये 3000 बसेस टाटाच्या माध्यमातून आम्ही घेतो आहोत आणि राजमाता जिजाऊ त्याचं नामकरण करण्यात आलेलं आहे आणि पुढल्या आठवड्यापासून सर्वसामान्य जनतेसाठी आम्ही त्याचं लोकार्पण मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करतो। या विरोधासाठी विरोध केलेला आहे भरत राजपूतनी, त्याबद्दल काय बोलणार आपण? कोणाबद्दल काही कुठल्या चांगल्या गोष्टी आहेत, चांगल्या लोकांची नाव घ्यायची। या प्रकरणामध्ये एकनाथ शिंदे साहेबांचा फोटो जो आहे तो उद्धव ठाकरे असं काही बघा, आता कोणी आता माझ्यासमोर माझे हे पदाधिकारी आहे, कार्यकर्ते आहे, अजूनही काही लोक आहेत ते उभे आहेत, आता त्यांच्याबरोबर माझे फोटो आले म्हणून का त्यांचा आणि माझा संबंध असं काही नाही। लोकप्रतिनिधी किंवा राजकीय पक्षाचे नेते म्हणून आम्ही फिरत असताना अनेक लोकांबरोबर फोटो काढावे लागतात, सेल्फी काढावे लागतात, त्यातला तो फोटो असेल म्हणजे त्यावर काय असं विशेष असं काहीच नाही। आणि प्रामुख्यानं डहाणूकरांना एकच गोष्ट या ठिकाणी सांगायची आहे की डहाणूचं जे एस टी स्टँड गेल्या अनेक वर्षापासून अडचणीत पडलेलं होतं, त्या एस टी डॅश स्टँडचा विकास करण्याचा निर्णय आमच्या महायुती सरकारनं आणि परिवहन खात्याने केलेला आहे आणि भविष्यामध्ये म्हणजे ह्याच वर्षामध्ये पालघर जिल्ह्याला ज्या 200 बसेस आम्ही देणार आहोत त्यातल्या 25 बसेस दारूसाठी धन्यवाद।